मित्रांनो, आपण 15 दिवसापूर्वी यामा FZ FI घेतली होती शोरूम आणि तिची आता RTO अप्रूव्हल नंबर प्लेट आलेली आहे. आपला भाऊ तिचे मार्किंग करतोय. आता सेंटर चेक करायचं काम चालू आहे. गाडीचा मग रिव्ह्यू बाकी होता, तो पण आज आपण करून टाकूयात. एकदम क्लास अशी बाईक आहे, स्पोर्ट्स बाईक. इकडे प्रॉपर रिबीटिंग चालू आहे, म्हणजे नंबर प्लेट काढता पण येणार नाही. आणि हे RTOच्या नॉर्म्सनुसार काम चालतं. क्या बात आहे. आमचे मित्र रितेश शेठ गुजराती यांनी बरेच वर्ष R15 वापरली, त्यानंतर मग ज्युपिटर वापरली आणि मग त्यांना असं वाटलं की एक अशी छान बाईक पाहिजे. मग त्यांनी यामा घेतली. पण गाडीचा आज रिव्ह्यू करूयात. मित्रांनो, तुमच्याकडे कुठलीही सेकंड हँड बाईक असेल, तुम्ही इकडे घेऊन आले, तुमच्या सेकंड हँड बाईकला योग्य किंमत मिळेल. त्यानंतर फायनान्सची सुविधा आहे. यामाचे प्रॉडक्ट तुम्ही घेऊ शकता आणि विक्री पश्चात तुम्हाला सेवा मिळेल आफ्टर सेल सर्व्हिस देशमुख मोटर्समध्ये. तर आपण अजून डिटेल्स जाणून घेऊया. संपूर्ण ओरिजिनल प्रॉडक्ट मिळतात या ठिकाणी. सर्व प्रकारचं ऑइल, गाडीची सर्व्हिसिंग होते. टाईट गार्ड असेल किंवा जे पण व्हेकल्सला लागणारे पार्ट्स आहेत सर्व अवेलेबल आहेत. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी नवीन गाडी घेऊ शकता. पाठीमागची बघूया आपण आता कसं रिबीटिंग होतं आहे. कंपनीकडनं ब्रॅकेट येतं. त्याचा सेंटर घेतला जातो. काल आमच्याकडे थोडा अवकाळी पाऊस पडला म्हणून गाडी आमची थोडी खराब आहे. ओके. नंबर प्लेट लावून झाली मित्रांनो. आता आपली गाडी नवीन नाही राहिली. आता आपल्या गाडीला नंबर प्लेट्स आल्या. पण बरं झालं, आता गाडी कुठेही घेऊन जायला आपण मोकळे आहोत. थँक्यू. फायनली नंबर प्लेट लावून गाडी आलेली आहे. चला आपण आता अधिक माहिती जाणून घेऊ देशमुख मोटर्सकडनं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आपण आज आलो आहोत देशमुख मोटर्स चांदवड या ठिकाणी. इकडे येण्याचं कारण पण असंच आहे. आमचे मित्र रितेश गुजराती यांना नवीन 2 व्हीलर घ्यायची होती. त्यासाठी खास आम्ही नाशिकला गेलो, पिंपळगावला गेलो. आमच्या गावात यामाचं शोरूम आहे याची कल्पना आम्हाला नव्हती. तर जी अडचण आम्हाला आली ती अडचण तुम्हाला येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच आपण करतो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या शोरूमचे जे मालक आहेत अक्षय भाऊ देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. तर आपल्याकडे कुठले कुठले प्रॉडक्ट आहेत? आपल्याकडे FZ बेसिकपासून तर R15पर्यंत सर्व प्रॉडक्ट भेटतात. त्याच्यात आपल्याकडे या मोपेड येतात, स्कूटी म्हणून फसिनो ते येतात. त्याच्यानंतर R15, FZ बेसिक, FZ स्टँडर्ड, FZ डिलक्स, FZX. तर आता आमचे मित्र रितेश शेठ आहेत, त्यांनी कुठली गाडी घेतली आहे? त्यांनी FZ बेसिक घेतलेली, बेस मॉडेल येते. ठीक. साधारण किती रुपयाची गाडी होती ती गाडी जाते 1,46,000पर्यंत विथ ॲक्सेसरीज. आणि आपल्याकडे असा काही क्रायटेरिया आहे का चांदवड तालुक्यातलाच कस्टमर गाडी घेऊ शकतो? नाही, तसं काही नाही. आपल्याला फायनान्सची सर्व्हिस आपल्याकडे सर्व प्रकारच्या इथे बजाज फायनान्स होतात, HDFC बँकसुद्धा होते आपल्याकडे. आणि एक्सचेंजसुद्धा आपण करतो सर्व गाड्या. ओके. यामाचे असल्यावर खास ऑफर असते आपल्याकडे एक्सचेंजला. ठीक. शोरूमचा टायमिंग किती? 10 पासून 7 पर्यंत. तर मित्रांनो, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळामध्ये तुम्ही नेमिनाथचं कॉलेज आहे, शेजारी दवाखाना आहे आणि तिकडे तुम्ही येऊ शकता देशमुख मोटर्सला. अतिशय छान गाड्या आहेत यामाच्या आणि आफ्टर सेल सर्व्हिस पण आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो. आमच्या गाडीची सर्व्हिसिंग, नंबर प्लेट्स, इन्स्टॉलेशन हे सगळे या एकाच ठिकाणी होतं. सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट तुम्हाला ओरिजिनल मिळतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर चांदवड शहराच्या आसपास चांदवड तालुका, लासलगाव, मनमाड, येवला, देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव
नाशिकपर्यंत जाण्याची गरज नाही. ऑन द स्पॉट एकाच जागेवरती तुम्हाला सर्व प्रकारच्या गाड्या सर्व रंगांमध्ये विथ फायनान्स विथ एक्सचेंज अवेलेबल होतील. तर चला आपण नंबर जाणून घेऊया. अक्षय भाऊ, मोबाईल नंबर सांगा. 96 37 42 56 76. मित्रांनो, माझ्या काही मित्रांकडे R15 आहेत, FZ आहेत आणि त्यांचे स्पेअर पार्ट बाहेर मिळत नाही. तर मी अक्षय भाऊंशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही इथूनच गाडी घेतलेली असेल असं काही नाही. तुम्ही कुठल्याही डीलरशिपकडनं गाडी घेतली असेल, हा नॅशनल हायवे आहे, तुमच्या गाडीला कुठे प्रॉब्लेम आला, तुम्ही नक्की इकडे या देशमुख मोटर्सला. तुमच्या गाडीला काहीही प्रॉब्लेम असेल तर सर्व स्पेअर पार्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि तुमच्या गाडीचं योग्य ते काम होईल योग्य त्या दरामध्ये. खास तुम्हाला नाशिक मालेगाव जाण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, देशमुख मोटर्सचे सेल्स मॅनेजर यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. सर, तुमचं नाव सांगा आणि तुमच्याकडे ज्या ज्या सुविधा आहेत त्या आमच्या कस्टमरला तुम्ही सांगा. नमस्कार मित्रांनो, मी चांदवडहून देशमुख मोटर्समधून बोलतो. माझं नाव योगेश संतोष परदेशी. माझा मोबाईल नंबर 73 97 92 0653. आपण सगळ्या प्रकारची गाडी एक्सचेंज करतो, ते बी योग्य दरात. त्याच्यामध्ये आपल्याला नवीन गाडी घ्यायची ठरली तर आपण योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन करून आपण ती एक्सचेंज करतो आणि चांगले पैसे मिळवून देतो. सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध आहे. कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त लोन देण्याचा आम्ही प्रयत्न तुम्हाला करू. आपल्याकडं कोणतीही यामाची बाईक असली तर आमच्याशी संपर्क साधा. तिच्या कामाव्यतिरिक्त आमच्याकडं ओरिजिनल स्पेअर पार्ट उपलब्ध आहे आणि योग्य काम करून भेटेल. मित्रांनो, आता BS6 आणि 2024मध्ये आपल्याला गाड्यांच्या किमतींबद्दल जास्त माहीत नाही आहे. तर अक्षय भाऊकडून आपण एक अंदाजे जाणून घेऊया. ही किंमत जी अक्षय भाऊ सांगणार आहेत ही किंमत तीच राहील असं नाही, त्यामध्ये 10, 5,000, 20,000चा फरक पडेल. तर अक्षय भाऊ, आम्हाला साधारण R15 किती रुपयाला जाते? R15 ही आपली कलरनुसार ठरली जाते, बरं. पण तरी पण 2,25,000पर्यंत आपल्याकडे गाडी उपलब्ध होऊन जाते. याच्यासुद्धा आपण जर कस्टमरकडे बघून तोडपाणी करू शकतो. 2,25,000मध्ये RTO रजिस्ट्रेशन ही सर्व प्रकार केलं जातं आपल्याकडे. इन्शुरन्स वगैरे सर्व काढून भेटतो. बरं. आणि नंतर ते गार्ड वगैरे आपण लावतो त्याचे चार्जेस नाही, ॲक्सेसरीज वेगळी असते. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला गाडी मिळेल, गाडीसोबत रजिस्ट्रेशन मिळेल, इन्शुरन्स मिळेल. फक्त जे तुम्हाला जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला स्वखर्चाने लावायचे, इकडे पैसे द्यावे लागतील. तर FZ साधारण किती रुपयाची? FZ बेसिक घेतली तर 1,45,000पर्यंत विथ ॲक्सेसरीज करून देतो आपण. बरं, मग तिच्यामध्ये ॲक्सेसरीज इन्क्लूड केले जातात. नाही, बेसिक असे काही आहेत का प्रकार आहेत त्याच्यात. FZ बेसिक असते, त्याच्यानंतर FZ स्टँडर्ड असते एक, ओके त्याच्यानंतर FZS डिलक्स असते, ओके. नंतर FZX असते. बघा मित्रांनो, मी गाड्यांमध्ये असतो तरी मला एवढं माहीत नाही आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू तोच असतो की तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती सगळ्या गाड्यांची माहिती मिळाली पाहिजे, त्यांच्या किमतीचा अंदाज आला पाहिजे. तर नक्कीच विकत घ्या आणि ती काळजीपूर्वक चालवा, हेल्मेटचा वापर करा, वेग कमी ठेवा आणि नक्की एकदा देशमुख मोटर्सला भेट द्या. चला, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.